मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या 34 व्यक्तींच्या वारसांना सरकारचा दिलासा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं 3,40,00,000चा निधी मंजूर. प्रत्येक कुटुंबाला मिळणार 10 लाखांची आर्थिक मदत. डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळाला 400 कोटींचा तोटा झाल्याची सूत्रांची माहिती. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. भेटीत भाडेवाढी संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सादोळा गावात सरकारच्या कर्जमाफी निर्णयाची होळी. 2019मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्यांना केवळ 50,000ची मदत मिळणार. या निर्णयाच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभा आक्रमक. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील शेवाळी फाटा परिसरात भीषण अपघात. मेंढ्यात चारत असलेल्या 5 वर्षाच्या मुलीच्या अंगावर अनियंत्रित ट्रॅक्टर उलटला. अपघातामध्ये शिवण्या थोरात नावाच्या मुलीचा मृत्यू. लातूरच्या आखरवाई शिवारामध्ये अंकुर बालविकास केंद्रातील विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण. पर्यावरण दिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे 3.5 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प. या उपक्रमाअंतर्गत धाराशिव, बीड आणि जालना जिल्ह्यातही वृक्ष लागवड केली जाणार. वाशिमच्या वनोजा गावामध्ये 2 दिवसांपासून विहिरीत पडलेल्या माकडाला जीवदान. वन्यजीव रक्षक आणि वन विभागाच्या कार्याचं सगळीकडे कौतुक. बिहारच्या पाटण्यातील कोचिंग इन्स्टिट्यूटच्या समोरील गोळीबार प्रकरणामध्ये खान सरांवरच गुन्हा दाखल. कोचिंग सेंटरबाहेर जमाव हिंसक झाल्यानंतर खान सरांनीच गोळीबार करण्याचे आदेश दिल्याची सुरक्षा रक्षकांची कबुली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात उद्यापासून कसोटी सामना खेळवला जाणार. तब्बल 8 वर्षांनंतर पुन्हा दोन्ही संघ आमने सामने. शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया सज्ज.